आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशभरात गॅसचा तुटवडा जाणवतोय, तर व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता बंद असल्याने काही ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिकांसाठी अवैध व्यापार केला जात असल्याचा प्रकार समोर येतोय। असाच प्रकार बुलढाणा शहरात उघडकीस आलाय, तर जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या आदेशानुसार तहसीलदार विठ्ठल कुमरे यांच्या पथकाने शहरातील विविध हॉटेलवर छापामारी केली। या कार्यवाही दरम्यान 11 हॉटेलमधून 14 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले। सध्याच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन गॅसचा काळाबाजार होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ही कार्यवाही करण्यात आली आहे। प्रशासनाने अशा प्रकारावर कठोर कार्यवाही करण्याचा इशाराही दिलाय। काल बुलढाणा शहरामध्ये तहसीलदार बुलढाणा तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या पथकाद्वारे संयुक्त कारवाई करण्यात आली। तसेच बुलढाणा शहरातील 30 ते 40 हॉटेल तसेच आस्थापने यांची तपासणी करण्यात आली। 11 ठिकाणाहून 14 सिलेंडर ही जप्त करण्यात आली आणि पुढील कारवाई त्याबाबत सुरू आहे। नागरिकांना मी आवाहन करतो की गॅसचा तुटवडा नाही, नागरिकांनी पॅनिक होऊ नये। तसेच गॅस एजन्सीवर रांगा लावण्याची आवश्यकता नाही। गॅसचा पुरवठा हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे आणि सर्वांनी त्याचा पुरवठा नियमित सुरू राहील।